आहा मुंबई साला क्या लाइफ है। लोकल की भीड़, सपनों का लोड, रोज का ग्रैंड प्राइज, हर स्टेशन पे झोल, पब्लिक फुल ऑन हाई, नो कॉम्प्रोमाइज। काय करायचं हा प्रत्येक स्त्रीला पडणारा रोजचा प्रश्न आहे. सकाळ संध्याकाळ भाजी काय करायची, आमटी काय करायची किंवा जेवणच. आज सकाळपासून मला प्रश्न पडला होता की काय करायचं, जेवण काय करायचं. हा प्रत्येक स्त्रीला पडणारा रोजचा प्रश्न आहे. सकाळ संध्याकाळ भाजी काय करायची, आमटी काय करायची किंवा जेवणच काय करायचं एकंदर. तर मी सकाळपासून विचार करत होते काय करू. मग सुचलं की घावन करूया. खूप दिवसात केले पण नाही आहे. ईश्वरीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी केले होते मला वाटतं, त्यानंतर केले नव्हते. म्हटलं करूया, करायला घेतले पण पहिलंच घावन बघा तुटलेलं आहे. बघू आता पुढचे कसे होत आहेत. होतील चांगले, पण होतं असं बऱ्याच वेळा की पहिलं घावन तुटतंच आणि नंतर एकदा म्हणजे तवा तापलेला नसतो किंवा असं काहीतरी, आणि मग त्याच्यानंतरची छान होतात. तर हे पहिलं तुटलेलं घावन खाणार कोण आहेत आपल्याकडे? मैं खाएगा, मैं इसको खाएगा और बड़ी शिद्दत से खाएगा, आराम से खाएगा. कारण वस्तू काही बिघडत नसते फक्त. आणि लोकांना तुनच पोटात जाणार आहे. अरे लोक मला सांग, तुम्ही मार्केटला जाता, बाहेर जाता, हॉटेलला जाता, तुमच्या पुढे असं एकदम छान व्यवस्थित एकदम गार्निश बिर्निश करून असं कोथिंबीर वगैरे व्यवस्थित तुम्हाला आणून देतात. त्यावेळेला आपल्याला खूप भारी वाटतं. पण तो पदार्थ जरी उस्कडलेला असेल तरी तसाच असतो ना. परवाची गंमत सांगतो. एक ठिकाणी आपण द्राक्ष आणली माहिती परवा. द्राक्ष अशी होती, घडामधली द्राक्ष होती ना, ती 80 रुपये अर्धा किलो सांगितली. आणि ती द्राक्ष अशी सुट्टी खाली पडलेली, म्हणजे घडामधून निघालेली द्राक्ष असतात ना, ती द्राक्ष होती. ती द्राक्ष त्याने 50 रुपयाला अर्धा किलो दिली. काय फरक पडला, बरोबर ना? आम्ही तळशी तोडूनच खातो, पोटातच जातात. मग आम्ही जाऊन अर्धा किलोची ती तुटलेली द्राक्ष घेऊन आलो आणि ती खाल्ली. 30 रुपये वाचवले यार, आपले पैसे वाचले ना, हा विचार करायचा. हे बरोबर झालं मला वाटतं ना. निघालं की झालं बरोबर. निघायला पाहिजे व्यवस्थित. ते खाऊन बघूया ना. इसको हम खा के देखते हैं कैसा होगा. बेस्ट आहे, जबरदस्त. दिसण्यावर काय नसतं, असण्यावर असतं. चवीला बेस्ट होणारच, फक्त तुटलं ते उलटताना. कदाचित तवा तापला नसेल किंवा काय माहिती. दह्यासोबत खायचं आहे, छान लागतं अजून. दही आणि छान मिरची घातली, फोडणीची मिरची, फ्रेश ताजी. बरं, दही बन गया. हे झालं, खाऊन घेऊया आपण. आहा मुंबई साला क्या लाइफ है। लोकल की भीड़, सपनों का लोड, रोज का ग्रैंड प्राइज, हर स्टेशन पे झोल, पब्लिक फुल ऑन हाई, नो कॉम्प्रोमाइज. साला मुंबई की लाइफ, जिधर मेहनत ही अपना स्टाइल है, ये शहर नहीं आग का दरिया है. साला मुंबई की लाइफ, मुंबई की लाइफ. लागले म्हणून तर हे करायचं. तर सगळ्यांना सांगा आपण कुठे चाललो, काय. फिरायला आम्ही चाललो फिरायला. यांचा थोडासा ड्रेसिंग सेन्स थोडासा वेगळा आहे. ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. आमच्यामध्ये थोडंसं, आमच्यामध्ये कधी कधी थोडीशी कुजबूज होते, कारण नाही पैसे काढायचे. पैसेच नाहीत माझ्याकडे. माझ्याकडेही नाही आहेत पैसे. आय ऑल्सो डोंट हॅव मनी. ते का चावी काढलीस तू? आहा मुंबई साला क्या लाइफ है. लोकल की भीड़, सपनों का लोड, रोज का ग्रैंड प्राइज, हर स्टेशन पे झोल, पब्लिक फुल ऑन हाई, नो कॉम्प्रोमाइज. साला मुंबई की लाइफ, जिधर मेहनत ही अपना स्टाइल है, ये शहर नहीं. आवडलं ना. शारदा शॉपिंग मधून आपण आलेलो आहे आता शिवा कॉम्प्लेक्सला.
आज आपण ही वस्तू घेतलेली आहेत, वाजलेली आहेत 12:10. सगळे करून आपण आलेलो आहे फिरून फिरून. खूप ऊन लागते. दुपारचे वाजलेले आहेत 12:30 वाजलेत बरोबर. खूप ऊन पडलंय. हो चला मंडळी या नाश्ता करायला. नाश्ता एकच नंबर नाश्ता आहे ईश्वरीचा. हा झणझणीत आहे. संध्याकाळची कामं चालू आहेत. हे बघा हे सगळे डबे छान छान पुसून आई ग डबे छान छान पुसून आता आम्ही आत घेतलेत. हा माठ छान आज गार व्हायला गरम व्हायला वाळायला ठेवला होता, कारण पाणी जरा गार कमी व्हायला लागलंय. त्यामुळे मग आज हीट पण खूप होती म्हणून सुखायला ठेवला होता. तो आता भरायचा आहे परत. आणि एक नवीन गोष्ट म्हणजे हे बघा आम्ही काहीतरी वेगळं करून आलोय. काय केलं असेल ते तुम्हाला ओळखलंच असेल. आम्ही छान दोघी पण हेअरकट करून आलोय, ईश्वरीचे आणि माझे. आणि ते का केले तर उन्हाळ्याला कंटाळून. केस खूप वाढले होते आणि गरमीमुळे सगळ्या मानेवर घाम येतो किंवा केस सारखे मानेवर येतात, केसामध्ये घाम येतो, त्यामुळे खूप चिडचिड व्हायला लागली होती, इरिटेट होत. म्हणून मग वैतागून म्हटलं आता काय करायचं तर केस कट करूया. म्हणजे मे महिना अख्खा जायचंय, अजून खूप उन्हाळा बाकी आहे, खूप गरमी बाकी आहे, खूप घाम येणं बाकी आहे. म्हणून त्याची सोय करून आलो आम्ही. म्हणजे एक तास वर बांधू शकतो, ते मानेवर येणार नाहीत. आणि आता काय काय फंक्शन्स असतात मे महिन्यामध्ये, लग्न असतं, काय मुंज असते किंवा कुठले आणखी नवीन गेट टुगेदर असतं. तर त्या फंक्शन साठी आम्ही एक नवीन लुक तयार केलाय. ईश्वरीचे पण छान मस्त कानाच्या वर केस कापलेत, कट केलेत आम्ही, कारण खूप घाम येतो तिला केसांमध्ये. हातातलं पाणी. त्यामुळे मग आता मे महिना आहे, परत जूनला स्कूल चालू होईपर्यंत केस वाढणारच आहेत. म्हणून थोडेसे केस कट केले. तरी मी अजून करत होते, पण त्या मॅडम नाही ऐकले आमचं. त्यांनी एवढेच केस कट करून घेतले. मी तर अजून थोडे एवढे करत होते, म्हणजे तिला गरमा अजिबातच होणार नाही. पण आता काय झालं, खर्च पण करून झालाय, मज्जा पण करून झाली. आणि तर आमचा हेअर कट नवीन लुक कसा वाटतोय ते नक्की सांगा, कमेंट करा. आणि ईश्वरी आमची कशी दिसते केस कट करून ते पण सांगा. कसा वाटला हा आजचा नवीन व्लॉग आणि आमचं नवीन हेअर कट, नवीन लुक, अँड हाऊ वी आर लुकिंग नाव देन प्रिव्हियसली. आम्ही आधी चांगलं वाटायचो की आता? आमचा लुक कसा चांगला वाटतोय हिच्याकडे दाखवा जरा. आणि हे आमचं टॉवर. तर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.